तर अशा पद्धतीने सूर्यमालेची तुलना कंपॅरिझन बिटवीन ॲटम स्ट्रक्चर every substance of atomic structure is comparison to the solar system. सूर्यमालेप्रमाणे त्याची रचना अशी तुलना केलेली आहे. सूर्याच्या भोवती 8 ग्रह आपल्या आपल्या कक्षेमध्ये फिरत असतात. तशाच पद्धतीनं प्रत्येक पदार्थामधले किंवा प्रत्येक मूलद्रव्यामधले ॲटम हे सेंटरमध्ये प्रोटॉन असते आणि त्याच्यामध्ये ताकद असते ॲटमची पूर्ण सेंटर ऑफ द न्यूक्लियस आणि त्याच्या भोवती पोकळीमध्ये तेवढ्याच संख्येनं इलेक्ट्रॉन फिरत असतात. जसं ग्रह फिरतात तसे इलेक्ट्रॉन फिरत असतात. तर असं त्याची तुलना केलेली आहे. तर याचे प्रश्नाचे उत्तर ग्रुपवर टाका. विच डिस्कवरी डिड पॉइंट आउट दॅट अन ॲटम हॅज इंटरनल स्ट्रक्चर. आतल्या रचनेचा खूप शोध लावला. कुणाकुणाचा शोध आहे त्याचे नाव लिहायचे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सॉलिड ॲटम इन डॉल्टन्स ॲटॉमिक थिअरी अँड थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. दोघांच्या मॉडेलमध्ये काय फरक आहे, कशा कशाची त्याने म्हणजे कोणत्या पदार्थाची तुलना केलेली आहे त्या ॲटमच्या रचनेबद्दल. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन द डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इन थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल अँड रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. पॉझिटिव्ह चार्ज कुठं असतात, ह्या दोघांनी कुठं कुठं जागा दाखवली आहे प्रत्येक ॲटममध्ये पॉझिटिव्ह चार्जची म्हणजे प्रोटॉनची. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे प्रोटॉन, निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन. हे लक्षात ठेवा. आणि असे ह्याचे प्रश्न जे की आपल्याला आता जी माहिती घेतला दॅट डिपेंड ऑल क्वेश्चन्स यू कॅन त्याचे फाइंड आउट युअर आन्सर ते वाचून त्याचे उत्तर ग्रुपवर टाका. कळलं का? त्याच्या खाली बघा आता. अन एस्टॅब्लिश्ड लॉ ऑफ फिजिक्स अन इलेक्ट्रिकली चार्ज्ड बॉडी इज रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट. इट्स एनर्जी डिक्रीजेस अकॉर्डिंग टू धिस लॉ द ॲटम डिस्क्राइब म्हणजे वर्णन in Rutherford's model turns out to be unstable. In reality, however, all atoms except radioactive atoms are stable. This shortcoming of Rutherford's atomic model was removed by the atomic model put forth by Niels Bohr in the year 1913. तर 1913 मध्ये त्याच्यामध्ये थोडी सुधारणा केली आणि इलेक्ट्रॉन बद्दलची माहिती, इलेक्ट्रॉन मध्ये जी ऊर्जा असते ते बाहेर पडत असताना ऊर्जा शोषली जाते आणि ऑर्बिटमध्ये येत असताना ऊर्जा बाहेर उत्सर्जित केली जाते, रिलीज केली जाते. या इलेक्ट्रॉन विषयी माहिती एका शास्त्रज्ञाने सांगितले, त्याला म्हणतो आपण बोर्स ॲटॉमिक थिअरी. तर इथं आपण 4th सायंटिस्ट बद्दल माहिती घेत आहोत. फर्स्ट इज डॉल्टन थिअरी, डॉल्टन ॲटॉमिक थिअरी. डॉल्टननं काय सांगितलं ॲटम बद्दल. दुसरी आपण थॉम्सन्स ॲटॉमिक थिअरी. थॉम्सन या शास्त्रज्ञानं ॲटॉमिक मॉडेल बद्दल किंवा ॲटमची रचना कशी असते त्याच्याबद्दल माहिती सांगितली. आणि रुदरफोर्ड ॲटॉमिक थिअरी म्हणजे रुदरफोर्डने त्याची जागा दाखवली की प्रोटॉन कुठं असतात, न्यूक्लियस काय असतं, इलेक्ट्रॉन कसं रिव्हॉल्व होतात आणि दोन्हीची संख्या सारखी असते. हे कोण सांगितलं? रुदरफोर्डने. आता बोर्सने इलेक्ट्रॉन बद्दल काय माहिती दिलेली आहे तर ते माहिती आणि त्याची कक्षा याच्याबद्दल त्यांनी सांगितले, कक्षाचा शोध वगैरे. इन द इयर 1913 डॅनिश सायंटिस्ट नील्स बोर एक्सप्लेन द स्टेबिलिटी ऑफ ॲटम बाय पुटिंग, माझ्याबरोबर वाचा रे हा, 4th स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल. द इम्पॉर्टंट पॉस्ट्युलेट्स ऑफ बोर्स ॲटॉमिक मॉडेल आर ॲज फॉलोज. त्याची काय काय निकष काढले तर किती आहेत रे स्क्रीनशॉट काढ. किती आहेत? बंद झालं. ऐकूला का रे? तर पेज नंबर 30 वरचं बघा. फर्स्ट पॉइंट सांगतो मी मुद्दा. बोर्सनं काय सांगितलं आहे त्याचा प्रयोग दाखवला नाही, त्याने प्रयोग केलेलाच आहे इलेक्ट्रॉन व ॲटम असाच रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटचा. द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द ॲटॉमिक न्यूक्लियस.
lie in the concentric circular orbits at certain distance from the nucleus. अंतर ठेवून न्यूक्लियसला अंतर ठेवून एक एक ऑर्बिट असतं आणि त्या ऑर्बिटच्या क्षमतेनुसार इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये फिरत असतात हे त्यानं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा सेकंड पॉइंट फॉर बोर्स ॲटॉमिक थिअरी, एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इज कॉन्स्टंट व्हाईल इट इज इन अ पर्टिक्युलर ऑर्बिट. प्रत्येक ऑर्बिटमध्ये जी ऊर्जा असते त्या इलेक्ट्रॉनमध्ये ती कॉन्स्टंट असते, स्थिर असते, स्टेबल असते. वेन ॲन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम ॲन इनर ऑर्बिट टू ॲन आउटर ऑर्बिट इट ऑब्सॉर्ब्स एनर्जी इक्वल टू द डिफरन्स ऑफ इट्स एनर्जी लेवल, and when it jumps from an outer orbit to an inner orbit it emits energy equal to the difference of its energy level. तर हे सगळा सूक्ष्म अभ्यास आहे, आपल्याला डोळ्याला ॲटमच दिसत नाही, लक्षात घ्या. तर ते ॲटमच्या पार्टिकल कसे दिसणार आपल्याला, त्याच्यातले बारीक प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, त्याचा त्यांनी अभ्यास करून इलेक्ट्रॉनमध्ये एनर्जी कशी असते आणि ते कशी इलेक्ट्रॉन एनर्जी युक्त असून ते रिव्हॉल्व होत असताना एका ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जंप होतात, परत दुसऱ्या ऑर्बिटमधून पहिल्या ऑर्बिटमध्ये जंप येतात, त्यावेळेस एनर्जी एकदा काय होत असते, बाहेर पडत असते आणि एकदा शोषली जाते, अब्सॉर्ब होते. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असतात, एका ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जंप बी होतात आणि परत ते आपली जागाही घेतात. आणि त्या दोन्ही क्रियेमध्ये एनर्जी काय होत असते, एकदा इमिट होत असते आणि एकदा ऑब्सॉर्ब होत असते. हे त्यानं आपल्या प्रयोगावरून सांगितलेलं आहे. तर त्याचं एक उदाहरण बी दिलं आहे त्यानं सोडियमबद्दल, की सोडियमचा लॅम्प किंवा सोडियमच्या दिवामध्ये जो सोडियम मेटल असतो तो सोडियम हा ज्वलनशील असतो, कंबक्शन, आणि त्याचा गॅस म्हणून वापर करतात सोडियम गॅस लॅम्प दिव्यामध्ये. तर ते दिवा पेटल्यावर त्याचा पिवळा जो ज्योत असतो त्यावेळेस त्याच्यातले इलेक्ट्रॉनची अशामुळे एका ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये मूव्ह झाल्यामुळं किंवा सरकल्यामुळं ते इलेक्ट्रॉन, त्यामुळं काय होत असतं, अशी ज्योत तयार होत असते आणि ती ज्योत पिवळ्या रंगाची, पुन्हा कधी निळ्या रंगाची, परत पिवळ्या रंगाची अशी होत असते. ते केवळ इलेक्ट्रॉनच्या एका ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जंप झाल्यामुळं किंवा गेल्यामुळं किंवा परत आपल्या जागी आल्यामुळं हे क्रिया होत असताना जी एनर्जी, आता उदाहरणार्थ सूर्यापाशी तसंच आहे बघा, इन आवर सोलार, सूर्याजवळची एनर्जी म्हणजे हायड्रोजनचं स्फोट होऊन हिलियमच्या अणुकेंद्रकामध्ये रूपांतर होत असतं आणि त्यावेळेस जी ऊर्जा क्रिएट होते, बाहेर पडते, ती ऊर्जा म्हणजे सन एनर्जी असते, सोलार एनर्जी असते, सौर ऊर्जा. तर अशा प्रकारे सूर्याच्या वलयाजवळ सध्या हायड्रोजनचा स्फोट होत असतो नेहमी आणि त्याचं हिलियमच्या केंद्रकात रूपांतर होत असताना जी क्रिया होते ती क्रिया उष्णतेच्या स्वरूपात बाहेर पडते, त्यालाच आपण सौर ऊर्जा म्हणतो. तर अशा प्रकारे कोणत्याही मूलद्रव्यामध्ये जे इलेक्ट्रॉन असतात ते इलेक्ट्रॉन ऑर्बिटमधून जंप होत असताना एनर्जी क्रिएट करतात किंवा एनर्जी गेन करतात किंवा टेक करतात, घेतात किंवा देतात. अशा पद्धतीने क्रिया होत असते. तर त्याच्या 4 कक्षा असतात असं फोर यानं सांगितलेलं आहे. त्या प्रत्येक कक्षाला नाव दिलेलं आहे. पहिल्या कक्षेला के कक्षा म्हणायचं, दुसऱ्याला यल, तिसऱ्याला यम आणि चौथ्याला यन. कळालं का? तर या 4 कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या कशी बसवली जाते याचं सगळं त्यांनी माहिती दिलेली आहे. ते आपल्याला पुढे पाहायचं आहे. हां, डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन आहे पुढे. तर त्याच्या 4 कक्षा असतात प्रत्येक मूलद्रव्याच्या ॲटममध्ये. त्याच्या इलेक्ट्रॉननुसार आता हायड्रोजन जर ॲटम घेतला तर हायड्रोजनचा अनुअंक आहे 1, मग त्याचा प्रोटॉन पण एकच राहील केंद्रकामध्ये आणि इलेक्ट्रॉन पण किती फिरतील त्याच्या अणुकेंद्रकाभोवती? एकच. हे पक्क लक्षात घ्या, जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन असतो. आणि अजून एक सांगायचं राहिलं की अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. ऑल ॲटम्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल. व्हाय? प्रश्न लिहून घ्या, मला उद्या उत्तर लिहून आणा. ऑल ॲटम्स, लिहू लागलो का रे गादेवार?
प्रश्न घ्या. all atoms electrically neutral. all atoms electrically neutral. all atoms electrically neutral. मराठीतल्या अणु विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. अणु विद्युत